शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे। आणि शेतकरी मित्रांनो एक विनंती करतो आहे की आपण जसे व्हिडिओ बघता तसं सबस्क्राईब पण करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरत जाऊ नका आणि शेअर करायला सुद्धा विसरत जाऊ नका। कारण आपले अनुभव असे तुमचे अनुभव आमच्याजवळ येतात, आमच्याजवळ काय अनुभव असतात ते आम्ही आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करतो आणि शेअर केल्याने सगळ्या शेतकरी मित्रांना याचा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात बरेचसे आपण शेतकरी मित्र बागायती शेती करतो, जसं मिरची, टमाटर, वांग, दोडकं, मिरची, त्याच्यानंतर टरबूज, खरबूज, दोडकी झालं, त्याच्यानंतर आपलं कोवळं झालं, अशा प्रकारचे बरेचसे आपण पिकं लावतो। जसं आता आम्ही इथे कोवळं लावलेलं आहे, ते जवळपास 20-25 दिवसाचं कोवळं झालेलं आहे। त्याच्यावर बरेचसे रोग येतात, विशेष म्हणजे उन्हाळ्यात कॅल्शियमची कमतरता असते, त्याच्यामुळं झाडाची वाढ बरोबर होत नाही किंवा त्याला फुटवे जे यायचे असले फळ फांद्या वगैरे बरोबर येत नाही। फांद्या बरोबर आल्या नाही त्याच्यामुळे फुलं कमी येतात, फळं कमी येतात किंवा डाउनी मिल्ड्यू सारख्या समस्या येतात, बुरशीजन्य रोग येतात। मिरची असली तर असा बोकड्या रोग वगैरे येतो, ज्याला वाकडे पानं होतात, चुरडा मुरडा बोकड्या रोग वगैरे आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे अनेक प्रकार होतात। जसं आता काकडी आहे, करपल्यासारखी होते, तर त्याच्यासाठी आपण एक बघूया की एकदम घरगुती ऑर्गॅनिक उपाय आणि कमी खर्चात नाहीच्या बरोबर खर्च पकडा, जे आपल्या वस्तू आपल्या घरी असतात ते आपल्याला वापरायचं आहे। आणि वापरायचं म्हणजे काय, तर महत्वाचं सगळ्यात आधी की आपल्याला वापरायचं आहे गाईचं दूध। तर हे बघा, आम्ही गावरान गाईचं दूध घेतलेलं आहे। तर आज तुम्हाला मी एका टाकीसाठी म्हणजे 15 लिटर पाण्यात 15 लिटरच्या टाकीसाठी तुम्हाला हे औषध सांगणार आहे, किती वापरायचं आहे, काय वापरायचं आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे। आणि कसं वापरायचं आहे, कधीपासून वापरायचं, सगळं सांगेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बरेच शेतकरी मित्रांचे मग कॉमेंट येतात, व्हिडिओ सांगितलेल्या माहिती परत ते कॉमेंटमध्ये विचारतात, म्हणून विनंती आहे आपल्याला की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा। हे एक पाव दूध आम्ही 200 ग्राम दूध घेतलं, 200 मिली दूध घेतलेलं आहे। एक पाव पर्यंत घेतलं तरी चालेल। हे गावरानी गाईचं दूध आहे। आपलं जे गावरान गाईचं दूध असलं तर खूपच उत्तम। जर आपल्याकडे गावरान गाय नसेल तर म्हशीचं किंवा तुम्ही आपलं जर्सी गाईचं, होलिस्टन गाईचं सुद्धा वापरू शकता, पण गावरान गाईच्या दुधाचा बराचसा आपल्याला फायदा मिळतो। सगळ्यात जास्ती फायदा गावरान गाईच्या दुधाचाच आपल्याला मिळतो आणि पाकिटचं वगैरे दूध घ्यायचं नाही आहे। कारण काही मित्रांनी मागे एक व्हिडिओ तयार केला होता मी दुधावर, काही मित्रांनी विचारलेलं होतं की पाकिटचं दूध वगैरे चालेल का, तर पाकिटचं दूध नाही घ्यायचं, त्याचे आपल्याला रिझल्ट जसे हवे तसे मिळत नाही। त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हिंग आणि हळद आणि गूळ, याचा आपण आज वापर करूया। तर आता सगळ्यात आधी आपण काय करूया की या 15 लिटर पाण्याच्या टाकीत थोडं, आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असं कापड घ्यायला विसरू नका, जेणेकरून जे आपण औषधं टाकू तर हे आपला पंप चोकअप होणार नाही। तर थोडं आपण याच्यात पाणी घालून घेऊया आधी। आता पाणी घातल्यावर आपल्याला याच्यात 200 मिली ते 250 मिली पर्यंत आपण गावरानी गाईचं कच्चं दूध वापरायचं आपल्याला, तापवलेलं दूध नाही, कच्चं दूध आपल्याला वापरायचं आहे। आता याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा हिंग। आता हा बघा, हा असा डब्बीचा हिंग घ्यायचा आपल्याला, बारीक हिंग घ्यायचा डब्बीचा, कारण जो जाड हिंग असतो, गळ्याचा हिंग असतो, याच्यात ऍसिडचं प्रमाण जास्ती असतं, त्याच्यामुळं नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळे आपल्याला बारीक अशी डब्बी येते हिंग, तर आपल्याला हा वापरायचा आहे। तर 15 लिटर पाण्यासाठी आपण 1.5 ग्राम हिंग घेतलेला आहे। तर आता हिंगाचं हे पाणी ऑलरेडी केलेलं आहे मी, कारण हिंग अशी वस्तू आहे की वेळेवर विरत नाही, त्याच्यामुळे कमीत कमी हिंग वापरताना आपल्याला 24 तास आधी भिजू घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हिंग वापरायचा आहे। तुम्हाला जितक्या टाक्यांचं बनवायचं आहे त्या प्रमाणात, म्हणजे 1.5 ग्राम प्रति टाकीच्या प्रमाणे तुम्ही हिंग घ्या, 24 तास आधी भिजू घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही हिंग वापरा। आता ह्याच्यात आपण हिंग घेतलेला आहे, तर हिंगासोबत आपण काय करूया की हा 1.5 ग्राम हिंग घेतलेला आहे, याच्यात आपल्याला घ्यायचं आहे हळद। हिंग काय करतो, उग्रवास असतं, त्याच्यामुळे कीटकनाशकाचं पण काम करतं, काही प्रमाणात बुरशीनाशकाचंही काम करतं। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे हळद। आता हळद कोणची घ्यायची, आता जे आपले अख्खी हळद येते आपल्या शेतातली किंवा आपण विकत बाहेरून आणू शकतो हळद, त्याचं पावडर बनवून घ्या, जेणेकरून त्याच्यात रंग किंवा कुठला बाहेर किंवा पाकिटांवर केमिकल राहतं
असं होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध हळद घ्यायची आहे, जी अखंडाची आपण बारीक केलेली असते ती. तर आता आपल्याला 15 लिटर टाकीत हिंग हळद किती घ्यायची आहे, तर आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी आपल्याला 7 ग्राम हळद घ्यायची. हे बघा आम्ही हळद घेतलेली आहे 7 ग्राम. हळद आणि हिंग एकत्र केली तरी चालेल आणि छान याला अशी विरघळून घ्या. तसं हळद सुद्धा इतक्या लवकर विरघळणारी वस्तू नाही आहे. तर तुम्ही 24 तास आधी हिंगासोबत हळद जरी घातली, मुरत घातली तरी चालेल, किंवा तुम्ही वेळेवर हळद केली तरी चालेल. पण हिंग हा नक्की आपल्याला 24 तास आधी मुरू घालायचा आहे पाण्यात, जेणेकरून त्याचं छान पाणी होईल. याच्यानंतर आपण हे याच्यात घालून घे. कारण आपण कापड वापरण्याचंच कारण हे आहे की जे हळद असते, जे बारीक बारीक क्रिस्टल्स असतात, ते एकदम विरल्या जात नाही आणि मग ते पंप आपला चोकअप होतो. आता याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे, अजून आपल्याला घ्यायचा गूळ. तर गूळ आपल्याला याच्यात जास्ती प्रमाणात वापरायचा नाही आहे, कारण गूळ कसं असं चिपकणारा वस्तू आहे, उन्हाळ्याची दिवस आहे, त्याच्यामुळं झाडांवर असं फैलू शकतो. त्याच्यामुळं जसे तुम्ही हिंग आहे, हळद आहे, हे पण त्याच्यावर जाऊन चिपकू शकतं. म्हणून गुळाचं प्रमाण अगदी आपल्याला कमी घ्यायचं आहे. तर आपण गूळ घेतलेला हा बघा, असा गूळ घेतलेला. आपण जुना गूळ जो माझ्याकडे असतो, तुम्हाला मी नेहमी सांगतो, तर फक्त 15 लिटर पाण्यात आपल्याला 30 ग्राम, 25 ते 30 ग्राम गूळ घ्यायचा आहे. 25 ते 30 ग्राम पेक्षा जास्ती घ्यायचा नाही. 20 ग्राम घेतला तरी चालेल, पण 30 ग्रामच्या वर गूळ घ्यायचा नाही, जेणेकरून आपल्याला कुठलं नुकसान होणार नाही, आपल्याला फायदा होईल. तर याच्यामुळे आपल्याला सगळं काय होईल, गूळ मी नंतर घालतो, कारण आता गुळाचं पाणी करण्यात जर वेळ गमवला तर पुष्कळ वेळ जाईल आणि व्हिडिओ लांब होईल. आता याच्यामुळे आपल्याला काय होईल की बोकड्या रोग झाला, चुरडा मुरडा झाला, डाउनी मिल्ड्यू सारखे झाले, म्हणजे कीटकनाशकाचं पण काम होईल. जसं येलो माइट्स झाले, रेड माइट्स झाले, जसं कातिनीचा आपल्या याच्यावर प्रादुर्भाव होतो, हे सुद्धा यांनी मरतात. चुरडा सुद्धा काढण्यास मदत होते, मुरडा सुद्धा काढण्यास मदत होते. त्याच्यानंतर डाउनी मिल्ड्यू सारखे फंगस काढण्यात मदत होते, करपा रोग सुद्धा काढण्यात मदत होते. विशेष म्हणजे जे झाडाचे फळ फांद्या वगैरे असतात, ह्या भरपूर प्रमाणात येतात हे वापरल्यामुळे. तर आता आपल्याला वापरायचं कधी आहे, तर जसं आता मी कोहळ लावलाय, तर 20 ते 25 दिवसाचा कोहळ झालेला आहे, तुम्हाला मागे दिसत असेल. तर कुठलंही पीक जे आपण 20 दिवसाच्या नंतर आपण याला वापरू शकतो. 15 लिटर पाण्यात तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे, हे प्रमाण व्यवस्थित लिहून घ्या. याप्रमाणे तुम्हाला जास्ती औषध जर तयार करायचं असेल तर जास्ती औषध तुम्ही ड्रम मध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता आणि ते तुम्ही पाणी वापरू शकता. तर आपल्याला आता वापरायचं कसं आहे की 20 दिवसाचं झाड झाल्यानंतरच आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. आणि वारंवार सुद्धा तुम्ही याची फवारणी घेऊ शकता, पण तुम्हाला कमीत कमी वारंवार फवारणी घ्यायची आहे तर 20 ते 25 दिवसाचं एका फवारणीच्या मध्ये आपल्याला अंतर हवं आहे. आणि याच्यात सावधानी म्हणजे अशी की ज्याही पिकाला आपल्याला ही फवारणी करायची आहे, तर आधी पिकांना पाणी द्या, म्हणजे झाडाला पुरेसा ओलावा असेल तेव्हाच फवारणी करायची आहे. आणि सकाळी किंवा संध्याकाळी या 2 वेळेलाच आपल्याला फवारणी करायची आहे. भर उन्हात फवारणी करू नये. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अजून एक की फक्त फवारणीच करायची आहे. आपल्याला याचं ड्रिंचिंग पण नाही करायचं आहे, किंवा दांडानी पाणी नाही द्यायचं आहे, किंवा ड्रिपनी पाणी द्यायचं नाही आहे, किंवा स्प्रिंकलरनी पाणी द्यायचं नाही आहे. फक्त आपल्याला याची फवारणीच घ्यायची आहे. आणि हे तुम्ही वापरून बघा, याचे रिझल्ट कसे आले हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्याजवळ काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत कॉमेंटद्वारे पोहोचवा. आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करू. आणि परत एकदा विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमचा काही व्यवसाय हा युट्यूबचा नाही आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करायला. आमचा उद्देश हाच की सगळे शेतकरी मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे आणि सगळे शेतकरी मित्रांचा फायदा झाला पाहिजे. आमचा जर युट्यूब हा व्यवसाय असता तर आम्ही बाकी युट्यूबर सारखे 2-2, 3-3 दिवसांनी व्हिडिओ टाकले असते. आम्ही आठवड्यात फक्त एकदाच हा व्हिडिओ टाकतो, जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांचा फायदा होईल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.